ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी झटपट अशी डब्यासाठी आणि चमचमीत फरसबीची भाजी पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि सोपीसुद्धा आहे आणि चवदारसुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच एकदा या नवीन पद्धतीने करून पहा. तुम्ही खूपदा फरसबीच्या शेंगांची भाजी केली असेल, पण एकदा या पद्धतीने करून पहा. तुम्हाला ही पद्धतसुद्धा खूप आवडेल आणि अगदी सोपी आहे आणि चमचमीतसुद्धा होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी बघा इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा आता सुरुवातीलाच मी धुवून घेतल्या आहेत. कट करण्याच्या अगोदरच इथे आपल्याला शेंगा धुवून घ्यायच्या आहेत. शेंगांची जी पाठीमागचं आणि पुढचं देठ आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सुरुवातीला. तुम्ही इथे कट करताना सुद्धा काढू शकता, पण अगदी या पद्धतीने काढले ना की मग सोपंसुद्धा जातं आपल्याला चिरायला. बघा सगळ्या शेंगांची देठं मी काढून घेतलेली आहेत पाठून आणि पुढून. आता ह्या शेंगांना आपल्याला एक एक करून चिरायच्या नाही आहेत. अगदी या पद्धतीने जरी तुम्ही चिरल्या ना तर तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि शेंगासुद्धा अगदी झटपट अशा चिरून होतात. तर बघा अशाच पद्धतीने आता सगळ्या शेंगा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. आता खूप जणं काही काही काय करतात, लांब लांब खूप अशा शेंगा चिरतात, पण आपल्याला खूप जास्त लांबसुद्धा नाही चिरायच्या आणि खूप जास्त पातळसुद्धा नाही चिरायच्या. अगदी या साईजने शेंगा चिरल्या ना त्या दिसायलासुद्धा छान दिसतात आणि भाजीसुद्धा अगदी पटकन शिजली जाते. बघा अगदी एकसारख्या अशा शेंगा मी इथे चिरून घेते. ज्या शेंगांमध्ये बिया असतील ना त्या शेंगा तुम्ही नाही घेतल्या तरी चालतील किंवा मग त्यातल्या बिया काढून वापरल्या ना तरीसुद्धा चालणार आहे. कारण की त्या शेंगा पटकन शिजत नाही आणि वातडसुद्धा लागतात. बघा अगदी पातळ अशा ह्या शेंगा चिरून घेते. तोपर्यंत जर व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ही सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. आणि तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता बघा अशा पद्धतीने सगळ्या शेंगा मी इथे चिरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पाहू शकता आपल्या सगळ्या शेंगा ज्या आहेत ना त्या अगदी एकसारख्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता ही भाजी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतक्या शेंगा पुरेशा आहेत. जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार तुम्ही इथे शेंगा घेऊ शकता. आता शेंगा आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता इथे धुवायच्या नाही आहेत आपल्याला, कारण की अगोदरच आपण शेंगा धुवून घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा शेंगा चिरायच्या अगोदर धुवून घ्या. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया. कढईमध्ये बघा मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घेऊया. जिरं आणि मोहरी तेलावरती छान असं तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला लसूण घालूया. लसूण ना इथे तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता, पण बघा मी या पद्धतीने चिरून घातला आहे. तुम्ही चिरूनसुद्धा घातला तरी चालेल. आता लसूणसुद्धा तेलावरती छान परतून झाला की यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला कोणतंही वाटण वगैरे जास्तीचं काही टाकायचं नाही आहे. अगदी झटपट बनणारी भाजी आहे आणि चमचमीत लागते. कशासोबतही खाल्ली ना तरी अप्रतिमच लागते. ज्यांना फरसबीची भाजी आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर नक्कीच आवर्जून करा, कारण की भाजीचा रंग पाहून किंवा भाजी चवेला पाहून ना ते नक्कीच खातील. आता बघा कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोसुद्धा एक मोठा लाल टोमॅटो मी इथे कट करून घेतला आहे, तो या भाजीमध्ये घालून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा छान असं मऊसूत होऊ तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. शक्यतो कांदा टोमॅटो फास्ट गॅसवरती परतला ना की पटकनी शिजला जातो. पाहू शकता अगदी छान पद्धतीने कांदा आणि टोमॅटो आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहे. अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत. जास्तीचे कोणतेही मसाले यामध्ये आपल्याला घालायचे नाही आहेत. अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. 1 ते 1.5 चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे. याने भाजीला रंग खूप छान येतो. 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे धना पावडर घालायची आहे आणि 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे. किचन किंग मसाला नसेल किंवा मग तो जर तुम्हाला आवडत नसेल त्याऐवजी गरम मसाला घाला, मटण मसाला घाला किंवा मग जर तुम्हाला जो मॅगी मसाला असतो ना तो आवडत असेल तो घातला तरी चालेल. कारण की मॅगी मसाल्यानेसुद्धा या भाजीची चव जी आहे ना ती अगदी वेगळी होते आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. आता बघा मसाले थोडा वेळ तेलावरती परतून झाले की यामध्ये मी ज्या शेंगा कट करून घेतल्या होत्या ना त्या घालून घेते. आता इथे थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे थोडंसं अंधुक दिसत होतं. आता बघा शेंगा आपल्याला छान अशा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
गॅस शक्यतो स्लो ठेवायचा आहे, कारण की आपण मसाले घातलेले आहेत आणि मग जर तुम्ही गॅस फास्ट केला ना तर मसाले खाली लागू शकतात. आता भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. आता ही भाजी तुम्हाला खूप जास्त ओलसर करायची असेल किंवा मग अगदी सुकी करायची असेल ना, त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण घालू शकता. इथे अजून आपल्याला एक जिन्नस घालायचा आहे. तो नक्की काय घालायचा आहे ना, हे सुद्धा पुढे दाखवलं आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आता बघा, इथे मी अर्धा ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे, कारण की ही भाजी ना मी थोडीशी ओलसर ठेवणार आहे, जास्तसुद्धा सुकी करणार नाही. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया. जर तुम्ही घाईच्या कामामध्ये करत असाल ना, तर कांदा टोमॅटोमध्येच तुम्ही मीठ घातलं ना तरी चालेल, म्हणजे मग कांदा टोमॅटो ना लवकर शिजण्यास मदत होते. आता बघा, मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं आपल्याला भाजी ही झाकून ठेवायची आहे. पाहू शकता, एक 5 ते 6 मिनटं भाजी झाकून ठेवलेली आहे. त्यानंतर बघा, भाजीमध्ये अजून बऱ्यापैकी पाणी आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 ते 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचं कूटमुळे ना भाजीची चव जी आहे ना अगदी अप्रतिम लागते, त्यामुळे नक्कीच आवर्जून घाला. आणि शेंगदाण्याचं कूट ना आपल्याला सुरुवातीला सुद्धा घालायचं नाही. ज्यावेळेस तुमची भाजी एक 60 ते 70% शिजेल ना, त्यावेळेस शेंगदाण्याचं कूट घालून घ्या. आता पुन्हा झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. पाहू शकता, एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि जी आपली भाजी आहे ना, तीसुद्धा अगदी चमचमीत अशी झालेली आहे. जास्त सुकीसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. अगदी या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की भाजी करून पहा. कशासोबतही खा, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा मग भाताबरोबर. अगदी अप्रतिम लागते आणि डब्यासाठी म्हणाल ना, तर अगदी झटपट बनणारीसुद्धा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.